Students, we studied some geometrical concepts in 8th class as like altitude of triangles, median of triangles, on the basis of circle, major arc, minor arc, central angle. In 9th class, a second part of mathematics, the first chapter, a basic concept in geometry. We starting now this chapter with the help of some basic concept. A point, it is not defined, as well as a line, it is a set of points, that is the many points which are lies on a line in this way. Also it is not defined. Similarly, a plane, suppose there is a plane P in which are many numbers which are inside it, so it is also set of the points. अशा प्रकारे आपण या मूलभूत संकल्पना भूमितीतल्या समजून घेतलेल्या आहेत. याचाच आधार घेत आपण इयत्ता 8वी मध्ये नंबर लाईन ही एक कन्सेप्ट या ठिकाणी बघितली. देन व्हॉट अबाउट नंबर लाईन्स, वी हॅव टेकन हिअर a line L. Suppose at the center of line L there is a point O. The points which are lies on a line L at unit distance on the both side of a point O. Here at the right hand side 1, 2, 3, 4, 5, 6. These are the numbers. Point O denotes 0 number. At the left hand side of the 0 number there are -1, -2, -3, -4, -5. So all types of the numbers which are denotes on the number lines. अशा प्रकारे आपण सगळ्या प्रकारच्या संख्या ह्या संख्या रेषेवर दर्शवू शकतो आणि म्हणूनच या संख्या रेषेला आपण वास्तव संख्या असं म्हणतो. आता जर या प्रत्येक बिंदूला जर आपण नाव दिलं, सपोज वी हॅव नेम्ड these all points 1 A, B, C, D, E, F, G, H, I, J, K. Each point denotes only one number, as like G denotes 2, H denotes 3, J denotes 5. So the coordinates of that points are 2, 3, 4, 5 respectively. That means coordinates of point G, coordinate of point G is equal to 2. अशा प्रकारे जीचा निर्देशक आपण या ठिकाणी 2 सांगू शकतो. म्हणजेच कोऑर्डिनेटची डेफिनेशन आपल्याला काय करता येईल, ऑन अ नंबर लाइन the point denotes only one number. The number is called as a coordinate of that points. It is the first concept in basic concept of geometry. अशा प्रकारे संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी निगडित असणारी जी संख्या आहे त्या संख्येला आपण त्या बिंदूचा निर्देशक असं म्हणतो. या निर्देशकांच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला दोन बिंदूमधील अंतर काढता येतं. We can also calculate the distance between any two points which are lies on a number line. Also counting method, मोज पद्धतीने सुद्धा आपल्याला दोन बिंदूमधील अंतर काढता येतं. Suppose we have taken here point C and point F. Then count the distance between them, 1, 2, 3 and 4. That means here distance CF is equal to 4 by counting method. अशा प्रकारे आपण मोज पद्धतीने दोन बिंदूमधील अंतर काढू शकतो. पण जर मुलांना तुम्हाला या ठिकाणी बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर या निर्देशकांच्या सहाय्याने
दोन बिंदूमधील अंतर कसं काढायचं हे आपण एका एक्झाम्पलच्या द्वारे समजून घेऊया. आता आपल्याला या ठिकाणी बिंदूचे निर्देशक दिले. सपोज वी हॅव टेकन फर्स्ट एक्झाम्पल इन विच पॉइंट A whose coordinates of point A is equal to suppose 5 and coordinate of point B is equal to 8. Then what is distance in between point A and point B? A चा निर्देशक आपण 5 मानलाय त्याला आपण x मानू. B चा निर्देशक 8 आहे त्याला आपण y मानू. Here y is greater than to x. It is most important things for calculating the distance between any two points. दोन बिंदूमधील अंतर काढत असताना आपल्याला हे महत्त्वाचं आहे, कारण यावरच आधारित आपण या ठिकाणी डायग्राम फॉर्म्युला बनवत असतो. आता डिस्टन्स काढायचे आपल्याला ए बी बिंदूमधील. फॉर्म्युला कसा तयार कराल पहा. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू कोऑर्डिनेट of point B minus coordinate of point A. आता इथं मी पहिला पॉइंट B का घेतलाय हे लक्षात घ्या, कारण B चा निर्देशक हा मोठा आहे. डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक नेहमी वजा करायचा आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे डिस्टन्स ए बीचं अंतर आपल्याला मिळेल. मोठा निर्देशक 8 ज्याला आपण y म्हणलंय, सो y मायनस x. x इज द स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट, दॅट इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. दोघांची वजाबाकी करूया आपण इथं. 8 मायनस 5 इट इज इक्वल टू 3. सो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपल्याला दोन बिंदूमधील अंतर या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युलाच्या सहाय्यानं काढता येतील. जर आपल्याला या दोन बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर आपण या पद्धतीनं दोन बिंदूमधील अंतर काढतो. आता मुलांना आपण समजा यामधील कुठल्याही बिंदूचं आपण नाव बदलूया. इथं समजा इथं मी P बिंदू घेतलाय, इथं Q घेतलाय. बिंदूंचे निर्देशक बदलतो, इथं चिन्ह बदलतोय बिंदूंचे निर्देशकांचे. -3 and 5. आता इथं सुद्धा मला असं दिसतंय y हा x पेक्षा मोठा आहे, सो y इज ग्रेटर दॅन टू x. देन व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन पॉइंट PQ? PQ मधील अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचे. सो डिस्टन्स PQ इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, सॉरी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. Q च्या निर्देशकातून P चा निर्देशक मोठा करा, वजा करायचं आहे आपल्याला. इथे y मायनस x होईल. कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला यांची वजाबाकी करायची. y चा निर्देशक आहे 5 वजा x चा निर्देशक कंसामध्ये -3. हे लक्षात घ्यायचे. इथं चुकतात विद्यार्थी, पर्यायानं काय होतं, उत्तर चुकीचं निघतं. कंसाच्या बाहेर जर चिन्ह वजा असेल तर कंसातील चिन्ह बदलायचे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 5 + 3 इट इज इक्वल टू 8. डिस्टन्स ऑफ PQ, दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉइंट PQ इज इक्वल टू 8 मिळालं. म्हणजेच या उदाहरणात आपण पाहिलं एक कोऑर्डिनेट जर मायनस असेल तर आपल्याला या पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतील. अशा प्रकारे कुठल्याही दोन बिंदूचे निर्देशक जर आपल्याला माहीत असतील तर या बिंदूंचे आपल्याला असणारं डिस्टन्स आहे, डिस्टन्स आपण शोधू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. मुलांना तुमच्या पुस्तकामध्ये अभ्यास एक जो आहे त्या एक अभ्यासामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला अनेक उदाहरणं दिलेली आहेत. क्वेश्चन फर्स्ट अँड क्वेश्चन सेकंड हा तुम्ही सोडवायचा आहे. आजच्या दिवसापुरतं इथं या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.